नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना रेल्वे मंत्रालयानं एक गुड न्यूज दिलेली आहे। कसारा ते मनमाड तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाला केंद्रानं अखेर मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे मुंबई नाशिक लोकलचा मार्ग हा मोकळा होणार आहे। मुंबई नाशिक या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांचे आणि सामान्य प्रवाशांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे। आता मुंबईला जाण्यासाठी फक्त एक्सप्रेस गाड्यांवर अवलंबून राहावं लागणार नाही, कारण केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला अखेरीस मंजुरी दिलेली आहे। हा प्रकल्प नाशिक मुंबई प्रवासाला पूर्णपणे नवीन दिशा देणारा ठरेल। मनमाड कसारा आणि कसारा मुंबई या प्रमुख मार्गांवर आता 2 नवीन रेल्वे मार्गिका म्हणजेच लाईन्स उभारल्या जाणार आहेत। सर्वात मोठा अडथळा ठरलेल्या कसारा घाटातील तांत्रिक समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्यात यश आलेलं आहे। यामुळे रेल्वे प्रशासनाला प्रकल्पाचे काम गतीनं पूर्ण करता येणार आहे। या डायरेक्ट लोकल सेवेमुळे नाशिक, इगतपुरी आणि कसारा परिसरातील नागरिकांच्या जीवनात मोठे बदल घडतील। नाशिकहून थेट मुंबईसाठी लोकल ट्रेन धावेल, ज्यामुळे प्रवासाचा ताण देखील कमी होईल। एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकावर अवलंबून राहण्याची यामुळे गरज पडणार नाही, ज्यामुळे प्रवासात नियमितता येईल। शटल सेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे चाकरमान्यांना जलद आणि आरामदायी प्रवास करता येईल। या मार्गावर असणाऱ्या पाडळी, वैतरणा नगर आणि चिंचल खैरे यांसारखे नवीन रेल्वे स्थानकही उभारले जाणार आहेत, ज्यामुळे अनेक गावांना रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल। खासदार राजभाऊ वाजे यांच्या सततच्या या निर्णायक पाठपुराव्याला हे यश मानलं जात आहे। त्यांनी या प्रकल्पासाठी अथक प्रयत्न केले। या लोकल सेवेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी सुधारून शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल। हा रेल्वे प्रकल्प केवळ प्रवासाची सुविधा नाही, तर नाशिकच्या भविष्यातील प्रगतीचा आधारस्तंभ ठरणार आहे। योगेश सगर, नाशिक रिपोर्ट न्यूज, नाशिक।